हॅलो एव्हरीवन. तर आज मी तुम्हाला एक विचारते, तुम्ही कधी असा एक एक्सपिरियन्स घेतलाय का, की जेव्हा तुम्ही चांगले कपडे घालता, इस्त्री केलेले नीटनेटके स्वच्छ कपडे घालता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढलेला असतो. आणि या उलट असं होतं, की जेव्हा आपण नॉर्मल कपडे घालतो, अस्ताव्यस्त झालेले किंवा इस्त्री न केलेले कपडे घालतो, तेव्हा आपली एनर्जी आणि आपली कार्यक्षमता कमी झालेली असते, अशी कमी वाटते. तर याचं आपल्या मेंदूशी आणि कपड्यांचा आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर काय परिणाम थेट संबंध असू शकतो? तर याच्यावर खूप सुंदर असं सायकोलॉजीनुसार एक रंजक सांगितलं आहे, की एन्क्लॉथ कॉन्गिशन म्हणजे कपड्यांची आपल्यावर जी काही परिणाम असतात, कपडे घालण्यामुळे जे आपल्यावर परिणाम होतात, ते सांगितलं गेले आहे. तर याविषयी मानसशास्त्रज्ञांनी खूप छान असं रंजक एक एक्सपेरिमेंट केला होता. काही लोकांना 2 ग्रुपमध्ये डिव्हाईड केलं होतं आणि त्यांना सेम व्हाईट कलरचे जॅकेट दिले होते. दोन्ही ग्रुपला सेम जॅकेट. त्याच्यात काही चेंजेस नव्हते. सगळं काही ए टू झेड होतं ते सेम होतं. दोन्ही ग्रुप सेम जॅकेट घालून होते आणि दोन्ही ग्रुपला असं सांगण्यात आलं, पहिला जो ग्रुप होता त्याला सांगण्यात आलं, हे जॅकेट शास्त्रज्ञांचे आहेत आणि दुसऱ्या ग्रुपला असं सांगण्यात आलं, हे जॅकेट पेंटरचे आहे, म्हणजे चित्रकाराचे आहेत. तर आणि त्यांनी मानसशास्त्रज्ञांनी त्यांच्यावर एक एक कठीण चाचणी केली, एक कठीण समस्या त्यांना दिली होती आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला इतकं थक्क करणारा होता, तो मी तुम्हाला सांगते, की ज्यांना शास्त्रज्ञांचं जॅकेट म्हणून ते जॅकेट घालायला दिलं होतं, तर आणि ज्यांना पेंटर म्हणून, चित्रकार म्हणून जे जॅकेट घालायला दिलं होतं, त्यांच्यापेक्षा शास्त्रज्ञांचा जो जॅकेट घालणारा ग्रुप होता, त्यांचा रिझल्ट खूप उत्तम होता. आणि तो म्हणजे कसा, की जेव्हा त्यांनी ते जॅकेट घातलं होतं, तेव्हा त्यांची तार्किक बुद्धिमत्ता, अचूकता आणि त्यांच्या कार्यक्षमते, विचारसरणीवर खूप डीपली परिणाम तसा झाला होता. कारण ते शास्त्रज्ञ म्हणून तसे विचार करून ते करत होते. जी समस्या होते ते सोडवत होते. आणि मग त्यानंतर हे जेव्हा केलं, त्याच्यात कळालं, की जेव्हा त्यांनी ते जॅकेट घातले, तेव्हा त्यांची विचारसरणी बदलली होती. त्यांची अचूकता, त्यांची हुशारी, त्यांची शिस्त त्या जॅकेट आणि त्या नावाने, शब्दाशी जोडलेली होती. म्हणजे शास्त्रज्ञांचं जॅकेट या शास्त्रज्ञ हे शब्दांनी ती जोडली होती. त्याच्यामुळे त्यांनी त्यानुसार तसे काम केलं आणि ती समस्या सोडवली होती. तर तुम्हाला याच्यात हेच सांगणं आहे, की लॉ ऑफ अझम्पशन नुसार असं सांगण्यात येतं, की आपण जसे कपडे घालतो तसे आपले विचार बनतात. म्हणजे तुम्हाला एखाद्या उच्च पदावरती किंवा उच्च स्तरावरती जायचं असेल, तर तुम्हाला त्या व्यक्ती जसा आहे तसं तुम्ही स्वतःला प्रेझेंट करायला पाहिजे. आपण काय करतो नेहमी दुसऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी आपण आपले कपडे तसे वेअर करतो, परिधान करतो. पण आपण हा कधी विचार करतो, की ते कपडे आपल्या स्वतःच्या सेल्फ इमेजवर काय परिणाम करत असतील? त्या गोष्टींकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो. त्यासाठी आता आपण असं करायला पाहिजे, की तुम्ही विचार करा, की तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय किंवा जिमला जाताय, तेव्हा सुद्धा नीटनेटके कपडे घालून जा. कारण तेव्हा तुमची विचारसरणी बदलेल आणि ते तसाच तुमच्या कार्यक्षमतेवर बदल झालेला घडून येईल. तसंच गृहिणींनी सुद्धा हे करून बघा. कारण जेव्हा तुम्ही हे कराल, तुम्हाला स्वतःमध्ये बदल झालेला दिसेल. आपल्याला दुसऱ्याला इम्प्रेस करायचं नाहीये. आपल्याला आपली स्वतःची मनस्थिती, आपली स्वतःची कार्यक्षमता बदलायची आहे. त्यासाठी तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा. आणि तुम्हाला माहिती आहे का, की हा हा छोटा प्रयोग मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त 3 दिवसासाठी करून बघा तुम्ही आणि मला सांगा, की तुमचे रिझल्ट्स कसे असतील, एक्सपिरियन्स कसे असतील. फक्त 3 दिवसासाठी तुम्ही हे ठरवा, की मी असे कपडे घालेल आणि तुम्ही हा विचार करा, की आज मला आत्मविश्वासी बनायचं आहे, मला एनर्जेटिक बनायचं आहे किंवा मला शांत बनायचंय. कारण जेव्हा तुम्ही स्पोर्ट्स युनिफॉर्म घालता, तेव्हा तुमची एनर्जी असते आणि जेव्हा तुम्ही फॉर्मल घालता, तुम्ही एक सीरियस व्यक्ती म्हणून तसे काम करता. तर आता ठरवा तुम्हाला कसं बनायचं आहे आणि सकाळी रोज 3 दिवस सकाळी उठल्यावर तुम्हाला आत्मविश्वासी बनायचंय, एनर्जेटिक बनायचंय की शांत बनायचंय, असं विचार करून तसे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा. आणि लक्षात ठेवा, तुम्ही जसा विचार करता तशी तुमची विचारसरणी होते आणि विचारसरणी तशी झाली की कृतीही तशी होते आणि कृती जशी होईल तसे तुमचे
परिणाम रिझल्ट तुम्हाला मिळतात. तर हा प्रयोग करून मला नक्की सांगा की तुमचा एक्सपिरियन्स कसा असेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.